Hello dear friends, welcome back in today's online session. Today we are going to study chapter number 6, standard 7. Subject Science. Measurement of physical quantities. Let's start. Dear friends, look at the pictures. समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला विविध वस्तू दिसतात. या वस्तू आपण अनेक पद्धतीने मोजमाप करतो. पिक्चरमध्ये दिसणारे वांगे आपण बाजारातून आणताना किलो, अर्धा किलो या पद्धतीने मोजून आणतो. दिसणारा धागा आपण फूट किंवा मीटर या पद्धतीने मोजतो. पाणी आपण लिटर या एककामध्ये मोजतो. तर दिसणारी अंगठी सोन्याची असेल तर ग्राममध्ये, मेटलची असेल तरीही ग्राममध्ये आपण त्याचं मोजमाप करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अशा गोष्टी ज्यांचं आपण मोजमाप करू शकतो त्या गोष्टींना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, अर्थातच भौतिक राशी म्हणजे काय. दोज क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. पर्टिक्युलर व्हॅल्यूमध्ये आणि एककांमध्ये आपण त्या मोजू शकतो अशा सर्व भौतिक राशींना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. जसं पालक दिसतो आहे आपल्याला चित्रामध्ये, आपण पालकाचं मोजमाप केलं तर 1 किलो, 1.5 किलो या परिभाषेमध्ये आपण ते व्यक्त करतो, ज्याचं मोजमाप होऊ शकतं. अशा सर्व गोष्टींना आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. Physical quantity is a property of material or system that can be quantified by measurement. A physical quantity can be expressed as combination of a numerical value and units. For example, the physical quantity mass can be quantified as in kilogram. The physical quantity mass can be quantified as in kg, where n is the numerical value and kg is the unit. Example, 4 is a numerical value and kg is a unit, 4 kg. Okay. In day-to-day life, we measure many things such as weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of liquid, density of various substances, the speed of vehicles, etc. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी मोजत असतो. अनेक भौतिक राशींचं मोजमाप करतो. जसं रस्त्याची लांबी असेल, व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील त्यांचं वजन किंवा किराणा माल आणताना त्याचं वजन. अशा सर्व क्वांटिटीज, मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम या सर्वांना आपण भौतिक राशी म्हणजेच फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. दोज क्वांटिटीज विच वी कॅन मेजर. ओके. अँड अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल quantity. Let's consider one example. Swarali walks 2 kilometers every day. In this example, 2 is the value and kilometer is the unit. Both units and value used to express the magnitude of distance, which is a physical quantity. Okay? आता भौतिक राशींचे सुद्धा 2 प्रकार पडतात, सदिश आणि अदिश राशी, ज्याला आपण स्केलार क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. तर काय आहेत स्केलार्स आणि व्हेक्टर्स जाणून घेऊयात. स्केलर क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ओनली, कॉल्ड स्केलर क्वांटिटी. बघा, ही राशी व्यक्त होण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडचीच गरज असते, व्हॅल्यूचीच गरज असते. तिथे दिशेची गरज नसते, डिरेक्शनची गरज नसते. अशा सर्व राशींना आपण स्केलार क्वांटिटी म्हणतो. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण उदाहरण घेऊया. व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज्ड टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, etc. Thus, we say that the length of a tunnel is 2 kilometers. The fever is 101 degrees Celsius
और फॅरेनहीट एक्सेट्रा. तर नंतरची क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी. अदिश आणि सदिश यातला आपण फरक तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करून जाणून घेऊया. तर व्हेक्टर क्वांटिटी काय आहे? द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हॅन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन. व्हॉट आय हॅव सेड? मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन means magnitude and direction is necessary to express the quantity. That quantity is called vector quantity. सदिश राशी. जी राशी व्यक्त होण्यासाठी मॅग्निट्यूडसोबत दिशेची सुद्धा गरज आहे अशा राशीला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. याचे एक्झाम्पल्स बघा. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आर व्हेक्टर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, a displacement of 20 kilometers towards the north. काय म्हटलं या उदाहरणामध्ये? एखादा व्यक्ती 20 किलोमीटर उत्तर दिशेला चालत गेला. आपण या ठिकाणी 20 ही व्हॅल्यू देतो न्यूमेरिकल आणि त्याचं युनिट पण देतो आहे किलोमीटर, पण त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट मेन्शन करतो आहे, तो कोणत्या दिशेला जातो आहे? तो जातो आहे नॉर्थ दिशेला. मीन्स इथे डिरेक्शन पण आपल्याला व्यक्त करताना आवश्यक आहे. अशा राशीला आपण काय म्हणतो? सदिश राशी मीन्स व्हेक्टर क्वांटिटी. द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर आवर टुवर्ड्स मुंबई. याही उदाहरणामध्ये आपण सांगितलं आहे की एक विमान 500 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 500 किलोमीटर जाते. कोणत्या दिशेने? मुंबईच्या दिशेने. तर इथं दिशा व्यक्त केलेली आहे, म्हणून आपण या राशीला सदिश राशी म्हणतो, मीन्स व्हेक्टर क्वांटिटी. अंडरस्टँड? डिअर स्टुडंट, आय होप यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन स्केलार क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज मास अँड वेट. बोथ आर फिजिकल क्वांटिटी. ओके. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वजन आणि वस्तुमान ह्या वरवर जरी ऐकायला सारख्या संकल्पना वाटत असतील तरीही याच्यामध्ये फरक आहे, भिन्नता आहे या दोन्ही राशीमध्ये. जाणून घेऊया या दोन राशींमधला फरक. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. मीन्स एखादा पदार्थ कणांनी बनलेला असतो, हे तुम्हाला माहिती आहे. सर्वच पदार्थ कणांनी बनलेले आहेत. कणादृष्टींनी आपल्याला सर्वात प्रथम ही गोष्ट जाणीव करून दिलेली आहे की पदार्थ हे कणांनी बनलेले आहेत. सबस्टन्सेस आर मेड फ्रॉम मायन्यूट टायनी पार्टिकल्स. मग या प्रत्येकाला स्वतःचं काय असणार आहे? वस्तुमान असणार आहे. एखादा पदार्थ किती कणांनी बनलेला आहे त्या कणांचं मोजमाप म्हणजे मास. म्हणजे किती पार्टिकल्स त्यात आहेत. एकूण पार्टिकल्सचं जेव्हा आपण मोजमाप करतो तेव्हा त्या राशीला म्हणतो मास. ओके. तर मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन द स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. आता मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इनर्शिया मीन्स जडत्व. हा पदार्थाच्या अंगी असलेला एक गुणधर्म आहे. तर जडत्वाचा संदर्भ आपण वस्तुमानाशी घेतो आहे. मास इज रिलेटेड टू इनर्शिया. व्हॉट आय हॅव सेड? द मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज रिलेटेड टू इनर्शिया. ग्रेटर द मास ग्रेटर द इनर्शिया. आपण इनर्शियाचं उदाहरण घेऊया. एखाद्या पदार्थाला जर गतीमध्ये ठेवलं तर तो गतीमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची ती स्वाभाविक अवस्था आहे. उदाहरणार्थ फॅन चालू आहे, आपण त्याला इलेक्ट्रिक सप्लाय बटन बंद केला तरीही फॅन थोडा वेळ फिरत असतो, म्हणजे गतीत होता आणि गतीतच राहण्याचा प्रयत्न करतो. तर मूळ अवस्थेत असताना पदार्थ मूळ अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतो, याला आपण जडत्व म्हणतो. एखादा पदार्थ स्थिर असेल तर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. आपण गाडीमध्ये बसमध्ये बसलो आणि गाडी अचानक चालू झाली तर आपल्या शरीराला धक्का बसतो, आहे की नाही?
तर अशा वेळेस आपलं शरीर स्थिर अवस्थेत असतं आणि स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतं. गाडीला वेग दिला तरी थोडा वेळासाठी का होईना स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतो. जडत्वाचे अनेक प्रकार आहेत. इनर्शिया हॅव मेनी टाईप्स, बट आपण हे 9वीला शिकणार आहोत याबद्दल डिटेल. ओके. तर मास कसं रिलेटेड आहे, जेवढं जास्त मास असेल तेवढा इनर्शिया जास्त असेल एखाद्या पदार्थाचं, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि एक आणखीन गोष्ट लक्षात घ्यायची की मास इज अ स्केलार क्वांटिटी. ही काय अदिश राशी आहे, त्याला दिशेची गरज नाही. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिव्हेअर इन द वर्ल्ड. कुठंही गेलं, चंद्रावर जा, पृथ्वीवर जा, त्या वस्तूचं मास कधीही बदलणार नाही, ते स्थिर राहील, सारखेच राहील. मास मोजल्यानंतर त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू दिल्यानंतर आपण त्याच्या बरोबर युनिट्ससुद्धा देतो. तर त्याचे युनिट्स काय आहेत, ग्राम, किलोग्राम, हे त्याचे युनिट्स आहेत. तर वेन वी यूज द 2 पॅन कॉमन बॅलन्स इन अ शॉप वी कम्पेअर 2 मासेस. आपण दुकानात गेलो आणि दुकानदार आपल्याला एखादी गोष्ट मोजून देत असेल, उदाहरणार्थ साखर, तर बाजूच्या पॅनमध्ये काय ठेवलेलं असतं, वजन, अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो. मग आपण तुलना करतो 2 मासेसची आणि त्याचं काय काढतो, व्हॅल्यू काढतो. ओके. लेट्स सी what is mean by weight. What we measure in grams, kilogram is mass and not weight. The gravitational force that acts on this mass is called as weight. बघा, मास आणि वेट हे वजनाच्या संदर्भातील सारख्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत. पण नुसतं पार्टिकलचं मोजमाप केलं, हाऊ मच amount of particles in a substance is called mass measurement. इथे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठेही ॲक्ट होताना दिसत नाही, पण वजन करताना या मासवर जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, पृथ्वीच्या सेंटरकडे हा फोर्स काय होतो, कॉन्सन्ट्रेट होतो, ॲट्रॅक्ट होतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीकडे. तर याचा इन्फ्लुएन्स डिरेक्शनचा या ठिकाणी आहे. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही निश्चित व्हेक्टर क्वांटिटी असली पाहिजे आहे. व्हेक्टर क्वांटिटीला कशी, दिशेची आणि मोजमापाच्या व्हॅल्यूची दोन्हीची गरज आहे. तर इथे या राशीमध्ये आपल्याला एकतर त्या गोष्टीवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो आहे, एक म्हणजे लक्षात घ्या की गुरुत्वाकर्षणाचा परिणाम त्या वस्तूवर होतो आहे. ती वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाकडे खेचली जाते एका विशिष्ट दिशेमध्ये, म्हणून या ठिकाणी दिशेचा पण संदर्भ येतो आहे. त्यामुळे ही सदिश राशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा किती इन्फ्लुएन्स आहे त्याच्यावर हे वजन ठरलं जातं. ओके. मग प्रत्येक ठिकाणची ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू वेगळी असू शकते आणि तेवढ्या बलाने ती वस्तू त्या ठिकाणी खेचली जाते आणि तेवढं वजन मग बदलू शकतं. उदाहरणार्थ पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल तर तिथं जास्त वजन भरेल आणि त्याच व्यक्तीचं जर चंद्रावर केलं तर तिथलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असेल तर तिथं वजन कमी भरेल. मीन्स काय, लक्षात घ्या, वजन हे जागोजागी बदलू शकतं. नो डाऊट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड एज weight. The gravitational force by which the earth attracts an object towards the center is called the weight of the object. Therefore, weight is vector quantity. It is a different at different places on the earth. Dear student, I hope you understand